यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाकडून मुली व महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा GR काढण्यात आलेला आहे. चला तर मग बघूया या GRमध्ये नेमकं काय आहे ते. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच SEBC आणि इतर मागास वर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% ऐवजी आता 100% लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच यापूर्वी परीक्षा शुल्कामध्ये किंवा शिक्षण शुल्कामध्ये 50%चा लाभ देण्यात येत होता, तो आता 100%वर नेऊन ठेवण्यात आलेला आहे. आता ही सवलत केवळ व्यावसायिक शिक्षणास प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी देण्यात आलेली आहे. तर बघूया आपण आता हे व्यावसायिक शिक्षण कोणकोणते आहेत ते. तर याच्यामध्ये दिलेलं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविले जाणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या OBC, AWS आणि SEBC प्रवर्गातील असे कुटुंब की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये या GRनुसार 100% सवलत देण्यात येत आहे. आता ही सवलत नेमकी कुठे कुठे लागू होईल ते आपण बघूया. राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे ज्या ज्या अभ्यासक्रमांना तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या ठिकाणी ही सवलत तुम्हाला लागू होईल. आता बघूया ही सवलत तुम्हाला कुठे लागू होणार नाही, तर जी पूर्णतः खाजगी विद्यापीठे आहेत त्या ठिकाणी सुद्धा लागू होणार नाहीत आणि ज्या विद्यापीठांना अर्थसहाय्य होत नाही अशा विद्यापीठात सुद्धा तुम्हाला हे लागू होणार नाही. आणि कॅप राऊंड व्यतिरिक्त जर व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश थ्रू जर तुम्ही प्रवेश घेतलेला असेल तरी तुम्हाला हे नियम लागू होणार नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही प्रवेश घेतलेला आहे तर आम्हाला आता परीक्षा शुल्कामध्ये सवलत मिळेल की नाही. तर काळजी करू नका. तुम्ही प्रवेश घेतलेला जरी असला तरी या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. ही योजना महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे. संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये जी अनाथ मुले सुद्धा समाविष्ट होतात त्या मुलांनाही सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे. थोडक्यात काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही OBC, SEBC किंवा EWS या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तसेच तुमचा प्रवेश हा सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणारा असावा आणि तुमचा प्रवेश हा कॅप राऊंड पद्धतीने झालेला असावा. तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.